श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलं नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणे विचार, आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी देणार. स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रति सावकारी सरापी करती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसारात ते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रति कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती पाहून या स्वप्ने ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. माया पाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगून सर्वत्रासी निघाले. सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती, मग शिवाराधना करती कामना चित्ती धरोणी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मी तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतीसी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्र रत्न, मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामा मिधान ठेविले तया लागून, शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण, निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता, चालू लागलं हे पाहता विस्मित झाले यजमान. आयशा लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगउद्धारार्थ अवतरले. असं पुढे प्रौढपणे यत्न केला दीक्षितांनी, सर्व सामुग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले, भोजनी तूप गेले सरुणी दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट, तयासी लावत अमृत असत ते घृत झाले समस्त, आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहजी दर्शनात पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याची द्रव हरित, यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोटे आले धावून, म्हणती दीक्षितासी सांगून दाद आपली लावावी. रावबाजीची वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितासी निरोप पाठवला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिता प्रति तया वेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल, राज्यलक्ष्मी सर्वचिने ठेव निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो, त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अत्पुरत, मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणूनी. तेथे ऐकल्या वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्त जनतारणार्थ येती रूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत्त सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गूढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ.